क्लस्टर योजना ही URP 32 आयरे दत्तनगर येथे राबवण्यात आलेली आहे। सरकारी जागेवरची सर्व याद्या अपलोड केलेल्या आहेत लाभार्थ्यांचे। आता आमचं म्हणणं आहे की त्यांनी मागे 2024 साली पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे बैठक जी लागली होती, त्यावेळी जाखड मॅडम यांनी स्वतःहून माहिती दिली की महाप्रीत सोबत आमची बैठक झालेली आहे 2 दिवसापूर्वी आणि उर्वरित काम आम्ही लवकरच शासन दरबारी आम्ही अर्ज करून इथे देऊ। आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला। 2026 आहे, पुन्हा तेच मागणी आणि काल बैठकीमध्ये त्याबद्दल आम्हाला ठोस आश्वासन देत नाहीयेत की कधी बैठक लागणार, काय होणार। वारंवार मागणी करतोय की सरकारी जागेवरती विकासक नेमा। कालच एक डोंबिवली पूर्व पश्चिम मध्ये एक इमारत कोसळली आहे, नेमकं किती बळी यावे त्यांनी सांगावं। आम्ही आमचे जीव देऊ आणि बाकीचे त्यांना तरी सुखी राहू देत। किती वारंवार आंदोलन करायचे, प्रत्येक गोष्ट मग ती यादी लागण्याकरता असो नाहीतर काही करण्याकरता असो, प्रत्येक गोष्ट आंदोलनाशिवाय पर्याय नाहीये। आणि नेमका हा सरकार आणि यांना राबवायचा आहे की नाही, क्लस्टर गरिबांना घर द्यायचं आहे की नाही। एकीकडे म्हणतात हे म्हणतात कोण पंतप्रधान सर्वांना हक्काचं घर भेटलं पाहिजे। इथे मुख्यमंत्र्यांचं पत्र 3 महिने झालेले आहेत की इथे विकासक नेमण्याबाबतचे योग्य कारवाई करावी। मग ते पत्र गेलं कुठे? हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे आणि त्याचा तीव्र निषेध केला पाहिजे। कुठल्या अधिकाऱ्यांनी हे दाबलेलं आहे त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, ही आमची प्रमुख मागणी आहे। ज्यांचं सर्वेक्षण झालं नाही त्यांचं पुनश्च सर्वेक्षण झालं पाहिजे। ज्या धोकादायक इमारती पडलेल्या आहेत त्यांना प्रथम प्राधान्य आणि अपंगांना प्राधान्य घेणं आवश्यक आहे। विशेष दुसरी बाब म्हणजे आमच्या आज मागणी ही आहे की आज जागतिक आरोग्य दिन आहे, आपल्याकडे ICU नाही, आपल्याकडे मल्टी स्पेशालिटी नाही। बदलापूरला आहे, उल्हासनगरला आहे। ICU साठी सारख्या गोष्टी देखील आम्हाला संस्थेच्या हॉस्पिटलचे असेल तर 5,000 रुपये लागतात। कुठून आणायचे गरिबांनी? का आम्हाला भेटत नाही या सर्व गोष्टी? याकरता आमचं आंदोलन होतं आणि याकरता आम्ही निषेध करतो याचा। आत्ता 2,500 लोकांचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि 2,500 लोकांची याद्या त्यांनी अपलोड केलेल्या आहेत। पूर्ण टोटल 13 विभागातली याद्या त्यांनी अपलोड केलेल्या आहेत। विकासक न नेमण्याचं कारण मला असं वाटतं, जे लोकप्रतिनिधी आहेत तेच बिल्डर आहेत आणि उद्या क्लस्टर आलं तर ह्या सगळं त्याचं तिकीट ब्लॅक होतं, कारण त्याचा तुटवडा होतो। आणि जर सरकारने घरांची उपलब्धता केली नंतर मुबलक प्राधान्य झालं तर त्या घराची किमती उतरतील आणि आपला माल खपला जाणार नाही। यासाठी हे सर्व लोकप्रतिनिधी हे असं माझा ठाम आरोप आहे।